मिरज रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीचा आरोप, कथित हप्तेखोरी प्रकरणी शिवसेनेचे निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा, रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाविरोधात गंभीर आरोप। मिरज रेल्वे जंक्शन परिसरात अधिकृत रिक्षा स्टॉप वगळून काही रिक्षा चालकांकडून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। या संदर्भात मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी दावा केला की रेल्वे स्टेशन बाहेरील अधिकृत सुखनिवास रिक्षा स्टॉप वगळून काही रिक्षा चालक, पार्सल कार्यालय आणि मारुती मंदिर परिसरात बेकायदेशीररित्या रिक्षा उभ्या करून प्रवासी भरत आहेत। त्यामुळे अधिकृत रिक्षा स्टँडवरील चालकाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनानुसार काही रिक्षा चालकांकडून रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना कथितपणे नियमित हप्ता दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे। या प्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही पैलवान विशाल सिंग राजपूत यांनी दिला आहे। यावेळी रिक्षा सेनेचे मिरज शहराध्यक्ष हैदर पठाण, उपाध्यक्ष बरकत मुजावर, शाखा प्रमुख महेश खदारे, उपशाखा प्रमुख संजय चव्हाण, शाखा सचिव संतोष झळके, जुबेर नदाब, अख्तर नदाब, नागेश राठोड तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य रिक्षा सेना मिरज शहराच्या वतीनं आज रेल्वे प्रशासनाचा RPF विभागात एक रिक्षावाल्यांच्याकडून आम्ही निवेदन दिलं आहे। निवेदन देण्यामागचं कारण असं की रेल्वे स्टेशनवर जे पार्सल विभाग आहे त्याच्या बाहेर काही अनधिकृत रिक्षा लागून तिथून वडाप करत असतात आणि हे वडाप केल्यामुळं जे अधिकृत रिक्षा स्टॉप आमचे बाहेर आहेत त्याला पॅसेंजर येत नाहीत आणि ह्या रिक्षा अडवून यांच्यावर चौकशी केली असल्यावर तुम्ही आज कसं काय अनधिकृतरित्या रिक्षा भरताय, तर ते सरळ सांगतायत की काही ट्रॅफिक पोलीस आहेत जाधव आणि शिंगाडे यांना आम्ही प्रतिरिक्षा, कदम आणि शिंगाडे यांना प्रतिरिक्षा 700 रुपयेप्रमाणे आम्ही हप्ता देतो। ते हप्ता देत असल्याचे आमच्याकडे काही पुरावे नाहीत, पण ते म्हणतायत म्हणून आम्ही त्या काही रिक्षा अडवत नाही। पण हे जर रिक्षा आत भरायला लागल्या तर आमचा जर रिक्षा सेनेचा रिक्षा चालक जो आहे तो उपाशी मरणार आहे, तर तो उपाशी मरू नये म्हणून आम्ही आज मुंडेसाहेब अधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितले की 8 दिवसात ह्या रिक्षांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे कोण पोलीस असतील हप्तेबाजी करून जर रिक्षावाल्यांचा जर अन्याय होत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वस्थ बसणार नाही। 8 दिवसात जर कारवाई नाही केली तर आम्ही मोर्चाद्वारे ह्या पोलीस स्टेशनवरून मोर्चा घेऊन ह्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही।